माझे इंदू येतोय मी. तुझा ताप गेला. देवी हाय पावली आदू. देवी आई आहे ना. माझ्यासाठी एवढं. इंदू तू माझ्यासाठी एवढं ते. आई, माझ्या सौभाग्यावर आलेलं भयंकर संकट तुझ्या आशीर्वादानं दूर झालं. असाच आशीर्वाद असू देत. हो ताई, नाही माझ्याही डोक्यात आहे की एकल महिलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. हो मी फोन करते तुम्हाला, भेटू आणि काय तो निर्णय घेऊया. चला, रामकृष्ण हरी. अगं मला सांगायचं ना, मी केलं असतं. अरे आदू, ते बचत गटाच्या पैशांचं ते सगळं मी करेन. तू आधी बस येते. आदू, अरे बस. लिंबू पाणी घे. आदू, अरे आता जेवणाची वेळ आणि तू लिंबू. तुझी तब्येत बरी नाही. तू माझी तब्येत एकदम नीट आहे आता. तुझ्या समोर बसलो ना मी धड धाकट, काय नाही झालंय मला. आणि राहिला प्रश्न लिंबू पाणीचा, तर गटागटा पिऊन घेते, चांगली एनर्जी आहे. जेवणाआधी लिंबू पाणी, जेवणानंतर फिल्टर कॉफी. तुसी ना बडे वो हो. वो म्हणजे क्यूट गोड हस्बैंड. आयो मायो, मेरे होते हुए आपकी आंखों में आंसू. पगली, ये तो आनंद के आंसू है.
इंदू तू माझ्यासाठी जेवढं काही केलंय ना ते मी सगळ्या जगाला असं ओरडून सांगू शकतो माहिती. तू मेरे बायको मेरा गुरूर है, मान है, सन्मान है, आसमान के चांद है, आदर्श बायको. थँक्यू इंदू, थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. तुला पण थँक्यू सो मच. सासूबाई, दिग्रजकरांच्या घरात काय चाललंय हो? काही कळतच नाहीये. एक घटना चांगली होत नाही. सगळ्या घटना या फक्त आणि फक्त झोप उडवणाऱ्या बस. तुमची झोप उडत असेल तर चांगलंच आहे की. सासूबाई, हे बघा, आमच्यावर घसरू नका आणि आमचा अपमान तर मुळीच करू नका. त्या नादात काय होतंय, तुमचं पाठराखीनबाईंवरचं लक्ष हलतंय, फोकस हलतोय. आता त्यांनी काय केलं पाहिलं ना तुम्ही. इतकं काय केलंय हो? ते देवीच्या मंडपापर्यंत गुडघ्यावरती चालत गेली. मग 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 काय म्हणजे तुम्ही आता मलाच विचारताय मग काय. सासूबाई, अख्ख्या गावात फक्त पाठराखीनबाईंची चर्चा होते. नुसता असा उदो उदो होतोय. तुम्ही त्यात भर घालू नका. सासूबाई, अहो तुमच्या लक्षात येतंय का, मेवणे साहेबांची इमेज पाठराखीनबाईंनी मोठी केली आणि मेवणे साहेब आपल्या टीम मध्ये नाही. हे समजा या कार्टीमुळं ती नाटकं करते ना, तिच्या या नाटकांमुळं तिनं माझ्या अधोक्षजला माझ्यापासून दूर केलंय. मान्य आहे ना सासूबाई, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे, बरोबर आहे. सासूबाई, ही अशीच नाटकं करून पाठराखीनबाई आता सगळ्या गावाला जवळ करतायत. याचा परिणाम इलेक्शन मध्ये काही होणार नाही, काही फायदा होणार नाही. तिने अशी 100 नाटकं केली ना तर या निवडणुकीत या सगळ्याचा काही फायदा होणार नाही. जावई बापू, राजकारणाची हवा वेगळीच असते. तिथं तत्वाला आणि सत्वाला काही किंमत नसते. तिला जर असं वाटत असेल का या सगळ्या गोष्टी करून माझा अधोक्षज निवडून येईल तर तसं होणार नाही. मी पण आहे ना, मी पण बघन कसं होणार नाही ते. पण काय करणार आहे तुम्ही. कळल, तिला कळल, तुम्हाला कळल, अख्ख्या गावाला कळल. आता पाच ही मोठी बाई काय काय करते. हॅलो डॉक्टर. हाय. हाय. मला सांग डॉक्टर, तुला नाईट शिफ्ट घ्यायची खूप सवय आहे का रे? रात्रीच्या झोपेची ॲलर्जी आहे मला. इंटरेस्टिंग बोलतोस तू, विटी आहेस फार. हे मला हजाराव्यांदा सांगितलंय आता कोणीतरी. हो. बरं, सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स खूप स्पीडीली वाढतात. पण त्याचा ग्राउंडवर काही इफेक्ट होतोय का? ऑफकोर्स, आपली इमेज खूप चांगली बिल्ड होतीये. हा, पण आता तेवढंच पुरेसं नाहीये. आपल्याला प्रचार सभा सुद्धा घ्यावी लागेल. इंद्रायणीच्या चारित्र्यावर आता लोक संशय घेतात ना, त्यामुळे अधोक्षजची इमेज पूर्णतः खराब झाली. अधोक्षजच्या स्ट्रेंथवर वार केलाय आपण. आता इंद्रायणीची इमेज जेवढी डागाळेल ना तेवढी आपली इमेज चमकेल. त्या इंद्रायणीवर वार म्हणजे जे अधोक्षजची हार. कसा झालाय सर तू? आणि इंडिया आपली बेस्ट फ्रेंड आहे. आपण तिच्यावरच संशय घेतोय. मारला नाही, कुठला पाहिजे तुला? सुडा इतका वेळा झालाय. डॉक्टर, तू ऐकतोयस ना मी काय म्हणते ते? नाही, आय मीन हो, म्हणजे कळतंय मला तू काय म्हणतेस. ऐक ना, मी AI वरून तुम्हा दोघांचे काही व्हिडिओज बनवले होते आणि ते सोशल मीडियावर ना प्रचंड व्हायरल झालेत. पाहायचे तुला? नाही पाहायचेत मला. म्हणजे
काय झालंय, मी नाईट ड्युटी केल्यामुळे ना माझं डोकं जरा जड झालंय. आय नीड रेस्ट. आपण नंतर बोलूया. अरे पण आपल्याला प्रचार सभेचं प्लॅनिंग आपण नंतर बोलूया प्लीज. फक्त 1 मिनिट लागेल. आपल्याला खूप प्लॅनिंग करायचं आणि वेळ कमी आहे. आणि त्या मोहित रावाने इंद्रायणी समोर जे अग्निपरीक्षेचा जो सापळा रचलाय ना, तो बस. आपण प्लीज नंतर बोलूया. याला काय झालं अचानक? ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंटरेस्ट गेल्यासारखा का वागतोय हा? हॅलो, अरे पप्पा, आपण भेटणारच होतो ना आता. आय एम सॉरी भावा, पण मी नाही भेटू शकत. अरे असं कसं काय? आपल्या इलेक्शनचे काम आहेत ना आता. इलेक्शन सारखंच महत्वाचं काम करायला आलोय. शिरपूरला गेलायस? हा, माझ्या स्टाईलनं खनाखनी शोध सुरू आहे. काही पुरावा मिळाला? पप्पू शेठ म्हणतात आपल्याला, हवा आपण रिकाम्या हाताने कधीच परत येत नाही. अधोक्षज महाराज, असा पुरावा सापडलाय ना, सगळ्यांच्या फ्युजा उडतीन फ्युजा. अरे पप्पा, काय बोलतोस? काय पुरावा? अरे पप्पा, मी तुझे एक वेळ दोस्तीमध्ये सॉरी चालेल, पण थँक्यू बिलकुल नाही. बरं लवकर आहे. काय पुरावा आहे तसं सांग मला. अधोक्षज महाराज, ते आता मी फोनवर सांगत बसत नाही. आता हे सगळ्या गावापुढे उघडणार नाही. ज्यांनी इंदूवरती संशय घेतलाय, चिखलफेक केलीये, दात काढलेत ना, आता त्यांचे दात त्यांच्याच घशात घालायची वेळ आली. पप्पा, तू ये दुकानावर. तुला जेवढे पाहिजे तेवढे कंदी पेढे खाऊ घालतो आज बघ. अधोक्षज महाराज, हे शेवटचं वाक्य माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. बरं, ठेवतो. इंदू, आदू, अरे काय करतेस तू? हे मला सांगितलं असतं, मग मी केलं असतं. उगाच कशाला कष्ट घेतेस तू? आदू, अरे बरं वाटतंय मला. ते झोप झाली ना, बरं वाटतंय. तू काळजी नको करू. तुझ्या डोक्यात पाणी. आनंद अश्रू आहेत. तुला तापानं फनफनलेलं पाहिलं आणि आज तुझ्या समोर असं तडधाकट उभा, फिट अँड फाईन. खूप आनंद झाला ना, पोटातच मावे ना, म्हणून डोळ्यावाटे बाहेर येतंय. बरं बाई, तू आणलेली फळं दे आता मला. माझ्या पोटात कावळं ओरडतायत. सॉरी इंदू. आपल्या दोघांमध्ये सॉरीला जागाच नाहीये.